याची व्हावी माझी आस. विको लावलाय का? विको नको. याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी, वारी चुकोनी हरी. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. पंढरीचा वार करी, वारे चुकोनी हरी. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. चरण तंताजिया, हरे चरण तंताजिया, हरे चरण तंताजिया. जग मारे कते गावे, जग मारे कते गावे, बाबाने कते गावे, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. तुमचा विको लांब जातो, लांब जातो तुमचाही विको. मौलवबद्ध जटाम सुवल कपटाम, संसप्त मूल छटाम. अच्छिन्नामर संकटाम मखपटाम, मध्यस्थ गोदातटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम, वामांग टूनोत्कटाम. रामाख्याम प्रगटाम कृतोटजनटाम, देवीं भजे कव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते, भूगोलमुद्विव्रते. दैत्यं दारयते, बलिं छलयते, क्षत्रक्षयं कुर्वते. पौलस्त्यं जयते, हलं कलयते, कारुण्यमातन्वते. म्लेच्छान मूर्छयते, दशाकृति कृते. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. विवादे विषादे प्रवादे प्रवासे, जले चानले पर्वत अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि. गतिस्त्वं त्वमेका भवामि. विश्व विकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमो जीव गणेंद्रा. सद्गुरु तुझ सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी बाबाजी चैतन्य महाराज. बाबाजी चैतन्य महाराज म्हणजे उत्तमपूर. उत्तमपूर म्हणजे आताचं ओतूर, पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, मांडव्या नदीच्या दक्षिण काठावर डाव्या तीरावर. आणि उत्तमपूर म्हणजेच ओतूर, तेथील संत बाबाजी चैतन्य महाराज. आणि बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज. वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकडा संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गडकताट आणि शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट. आपलं कीर्तन चाललं डोंगरच्या काठ. विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, मध्य महाराष्ट्राचे गुरु, अहिल्यानगरचे गुरु, राहुरीचे गुरु, आपल्या गावाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. आणि इथून पुढे कीर्तन सुरू. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. सालाबाद प्रमाणे आपण सर्व वारकरी मंडळी स्वयंभू कनकावती माता नवरात्रोत्सव, स्वयंभू कनकावती आऊबाई माता प्रसन्न. आणि या ठिकाणी आजचं हे जे कीर्तन आहे, हे आजचं कीर्तन 9 आहे का? पहिल्या दिवशी आराध्य आहे, कणगर मंडळीचं आराध्य मंडळचं झालं. मोजून घ्या तसं. आणि आपल्याला बऱ्याच मंडळींचा आशीर्वाद मिळालेला आहे. दिवसभरात सकाळी काकडा आहे, आरती आहे, देवी महात्म्याचं वाचन आहे
आणि त्याचप्रमाणे कीर्तन आहे, प्रवचन आहे, हरिपाठ आहे, बरेचशा भरगच्च कार्यक्रम आहेत. आणि आपल्या या कार्यक्रमाला आणि उपस्थिती देणारे संत महात्मे श्री गुरु संजयजी महाराज, श्री गुरु विजयजी महाराज, वेदांत गुरुकुल गणेगाव विजयजी महाराज, सर्वश्री हरिभक्तीपर्यंत संजय महाराज शेटे आहेत, रंगनाथ महाराज घाडगे आहेत, बलबेम महाराज आहेत, आणखी काही मंडळींची नावं आहेत, सगळी काही घेणं शक्य नाही. कीर्तनाला साथ देणारे ऋषिकेश महाराज शेटे आहेत, सोपान दिवे आहेत, विठ्ठल नालकर आहेत, रघुनाथ नालकर आहेत, बापूसाहेब आहेत, सगळी यादी भरलेली आहे. त्याचप्रमाणे हे बाल टाडकरी मंडळी आहे. नाद ब्रह्म उपासक तुम्ही, काय शब्द दिला? नाद ब्रह्म म्हणजेच या नादातून ब्रह्माची अनुभूती घेणार आहे. नाद ब्रह्म उपासक तुम्ही मंडळी, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, भालदार, सोपदार सहित मांडववाले, लाऊडस्पीकरवाले, कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भोजन घालणारे आणि आमच्या लाडक्या बहिणी. हो म्हणा ना, माननीय मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे तो, माझा नाही तो शब्द. आणि आमच्या गुरुकुलाचे दोन्ही आचार्य मंडळी आज माझ्या कीर्तनाला आलेले आहेत, ते श्रोत्याच्या भूमिकेत आहेत. देवीचा नवरात्र चालू आहे आणि आज दुर्गाष्टमी आज झाली का काल झाली, तसं काही तिथीची गडबड झालेली आहे. चला, आपल्या भारताला 5 नाव आहेत. किती नावं? भारत देशाला 5 नाव आहेत. एक नाव आहे अजनाब खंड, हे भागवतातलं नाव आहे. कोणतं नाव सांगितलं? अजनाब खंड. एक नाव आहे हिंदुस्थान, एक नाव आहे जम्बूद्वीप. काय चालले ते सगळे? आणि एक नाव आहे आर्यावर्त. किती झाले नाव? 5 झाले. 4 पहिलेच भारत सांगितलं मी तुम्हाला, भारत बोललो ना मात्र, मग ते धरून सोडून कसं काय चालेल? चला ठीक आहे. आणि या भारत वर्षाचे 5 नावं झाले. याच्यामध्ये आर्य लोक राहतात. आर्य हा शब्द गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सुरुवातीला आलेला आहे बरं का. अनार्य जुष्टमस्वर्गीय, तर वेदाला, शास्त्राला, पुराणाला अनुसरून ज्यांचं आचरण राहतं अशा लोकांना आर्य म्हणतात. आणि याच्या विरुद्ध जे वागतात ते अनार्य असतात. म्हणून या देशाचं नाव आर्यावर्त आहे. काय नाव सांगितलं? जनक महाराज काय बोलले? माई सीतामाईच्या लग्नाच्या स्वयंवरामध्ये, हे समस्त आर्यावर्तो के राजाओ मेरा प्रणाम स्वीकारो. आर्यावर्त शब्द आम्ही वापरला. आणि ह्या आर्य लोकांच्या देवता 5 आहेत. चला मोजा पटकन, आता करू सुरुवात. आर्य लोकांच्या देवता 5 आहेत. त्यामध्ये जगदंबा म्हटलं तरी चालेल बरं का, देवी म्हटलं तरी चालेल, तुम्ही जोगेश्वरी देवी म्हटलं चालेल, कनकाई देवी म्हटलं तरी चालेल, त्याचप्रमाणे कालिका देवी म्हटलं चालेल, वगैरे वगैरे. देवी शक्ती एक, शंकर भगवान, विष्णू भगवान, गणेशजी आणि सूर्यनारायण. किती झाल्यात? आर्यांच्या 5 देवता झाल्या. आता या 5 देवतांची जे उपासना करतात ते 5 नावं ऐका. सुरुवातीला देवीला म्हणतात शक्ती, आणि शक्तीची उपासना करतात, भक्ती करतात, त्यांना म्हणतात शाक्त. काय नाव सांगितलं? शाक्त. आणि भगवान शिव शंभूजीची, शंकर भगवंताची जे उपासना करतात आणि त्यांना शैव म्हणतात. किती झाले? 2. भगवान विष्णूची उपासना करतात, त्यांना म्हणतात वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, वैष्णव जनतो तेणे कहिये जो पीड पराई जाणी रे. हे जे पद आहे ना, 150 देशांनी ऐकलं, भारतात गायलं, आणि वेगवेगळ्या रागात माननीय आदरणीय पंतप्रधान भारताचे विद्यमान, त्यांनी 150 देशांचे लोक बोलवले आणि त्या गावांमध्ये हे भारताचं जुनागडचे संत नरसिंह मेहताजींचं पद, वैष्णव जनतो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे. चला पुढे. आणि जे गणेशाची उपासना करतात त्यांना गणपत्य म्हणतात, आणि सूर्यनारायणाची जी उपासना करतात त्यांना सौर म्हणतात. चला, आता या 5 जणांना काय फल मिळतात ते फल ऐका. करू सुरुवात. देवी जगदंबा मातेची जी उपासना करतात, त्यांच्या कुळात, त्यांच्या घरात, त्यांच्या भावकीमध्ये मुलं बाळ, घर दार, शेती बाडी, गाडी जोडी, व्याई भाई, पैसा अडका, घेणं देणं, सगळी सुबत्ता होते.
कुलदेवतेच्या आशीर्वादाने त्या कुलाला शांती मिळते, पैसा मिळतो, मुलं बाळ सगळी समृद्धी होते। एक शंकर भगवंताची जर उपासना केली, एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा देव आलं सगळ्यांच्या ध्यानात। म्हणून शंकर भगवंताच्या भक्तीने कुठल्याही काळाची भीती राहत नाही। नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी दडदड दडदड दुडदुड दुडदुड पड सुटला कडिकाळ पडून जातो शंकराचं नाव घेतल्यावर। चला ऐका आता पुढचं। भगवान विष्णूची उपासना करणाऱ्याला काय मिळतं तर ऐका, तेने मुक्तिचारी सुखे येतो घरा, तेने वैकुंठ भुवनी तया नराला धले। ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, वैकुंठ शब्द हरिपाठात 6 वेळा आहे। चला पुढचं, गणेशजींची जो उपासना करतो आणि त्याला विद्या प्राप्ती होते, आणि सूर्य नारायणाची जो उपासना करतो, आज मला मिळाले सूर्याचे किरण, मी दररोज घेतो, तर आपल्या या त्वचेच्या खाली बरं का डी विटामिन तयार होतो। तुम्हाला जर वाटलं ना, अहल्यानगरच्या सिव्हिल सर्जनला विचारा, कारण माझ्यावर तुमचा भरोसा बसतो की नाही हे शंका आहे पहिल्या। कपडे पाहतात ना लोक, तर या त्वचेच्या खाली डी विटामिन म्हणजे ड जीवनसत्व तयार होतं, आरोग्य मिळतं। आरोग्यम भास्करात इच्छेत, भास्कर म्हणजे सूर्य, सूर्य नारायणामुळे आरोग्य मिळतं। आमच्या जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यातला मका एकराला 12, 14, 15 क्विंटल येतो, आणि उन्हाळ्यातला जो मका आहे ना तो 30 क्विंटल येतो। कशाचा परिणाम झाला? सूर्यप्रकाशाचा। आणि शेवटचं सांगून निघून जातो, सूर्य आत्मा जगतु षष्ठ, सगळ्या जगाचा आत्मा सूर्यनारायण आहे। 5 5 5 5 5 सांगून मोकळं झालो। आता सगळं सोडून देतो आणि जगदंबेचा विषय सांगतो। सत्वगुणी देवता 1, रजगुणी देवता 2, तमगुणी देवता किती झाल्यात? या 3 ने 3 ना गुणायचं आहे। 3 त्रिक 9 देव्या प्रगट झाल्या, आणि 9 देव्यांनी 9 देव्यांना गुणायचं आहे, 9 9। तर भारतीय उपखंड जो आहे, हसण्याकरता माझ्या कीर्तनाची अपेक्षा करायची नाही। योगायोगानं हसणं आलं ते योगायोग समजा, ओढून तोडून मी मनोरंजन करण्याकरता इथे आलेलो नाही। ऐका, 81 पीठ भारतीय उपखंडात आहे। मग भारतीय उपखंड म्हणजे काय? मोजा, आपला भारत 1, त्याच प्रमाणे नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि ब्रह्मदेश किती झाले? अहो ब्रह्मदेशलाच म्यानमार म्हणता, मी डबल बोललो बाबा, तुमची ध्यान आहे का नाही पाहण्याकरता। सिलोन धरला का? हा सगळा भारतीय उपखंड आहे, एवढा भारत होता पूर्वी। आणि याच्यामध्ये शांत मनाने एक ऐका, तर ह्या देवीची उपासना चाललेली आहे। एवढ्या भारतीय उपखंडामध्ये 81 पीठ देवीची आहेत। किती सांगितले? 81। मग आज सुद्धा पाकिस्तानामध्ये स्वयंभू देवीची मंदिर आहेत, तुमच्या नेपाळमध्ये आहेत, भूतानमध्ये, सिलोनमध्ये आहे। चला सरका जरासं पुढे, आता सांगतो तुम्हाला। झाले 81 महापीठ, आणि यातल्या यात एक ध्यानात ठेवायचं, ज्या पृथ्वी मातेच्या अंगावर तुम्ही आपण बसलेलो आहोत, मी सुद्धा उभा आहे, तर या पृथ्वीला म्हणतात धरा, धरणी, धरित्री, बरं का, अवनी, पृथ्वी वगैरे 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 नाव आहे। वसुंधरा, एका शब्दाबद्दल अनेक शब्द द्या, आले ना नाव? तर या पृथ्वी, झोपेतून उठल्याबरोबर पृथ्वीवर पाय ठेवायचा नाही। समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे। हे पृथ्वी देवता, हे धरा माता, हे धरणी माता, हे वसुंधरा माता, मी तुझ्या अंगावर पाय ठेवत आहे आणि मला क्षमा कर। हा पहिला श्लोक म्हणावा पृथ्वी माता 1। आकाशामध्ये ती सौदामिनी आहे, तिला चपला म्हणतात। कोणत्या चपलाचा अर्थ व्यवस्थित करा, चंचल असणारी वीज, वीज ते टीव्हीवर येत होती ती दामिनी होती, मी सांगितली ही सौदामिनी आहे, नाही तर घोटाळा होण्याची शक्यता आहे। अजून पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। आकाशामधली दामिनी म्हणजेच वीज, आकाशातली झाली। आता पाण्यातली देवी सांगतो। पाण्याला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात आप, कोणता शब्द वापरला? आणि त्याच्यामध्ये त्या संचार करतात सरा, आप अधिक सरा। इतका वेळ लागायला नको पाहिजे।
झाली ना अप्सरा. म्हणून या अप्सराच्या पाण्याच्या जवळ नदीच्या काठावर विहिरीच्या काठावर पूजा केली जाते. अप्सरा माननीय आदरणीय होमीजी भाभा यांनी जी पहिली अणुभट्टी पेटवली तिचं नाव सुद्धा अप्सराच आहे. या मुलांकरता सांगितलं, शाळेच्या मुलांकरता. होमी बाबांनी पहिली अणुभट्टी पेटवली तिचं नाव सुद्धा अप्सराच आहे. अप्सरा पाण्यात, आकाशात दामिनी सौदामिनी, जमिनीवर धरादेवी. आता या दक्षिण भारतामध्ये भगवान विष्णूच्या दोन्ही बाजूला दोन देवी आहेत, धरादेवी आणि श्रीदेवी. आल्या ध्यानात? श्रीदेवी कोणती? मला सांगत चला, मदत करा ना. ती नटी नाही. तर ही श्रीदेवी म्हणजेच देवी आणि ही भूदेवी दोन्ही आहेत. असे बरीच मंदिरं दक्षिण भारतात आहेत. झालं का? आता आपण आता जेवण करतो आणि आपल्या पुढे जे ताट वाढलेलं आहे त्या ताटामध्ये जे अन्न हे ब्रह्म आहे. अन्नम ब्रह्मेती व्यजानात. अन्नम ब्रह्मेती व्यजानात. अन्न हे ब्रह्म आहे असं समज बाबा. आणि त्या देवतेचं मंदिर काशीमध्ये आहे. काशी, वाराणसी, बनारस, आनंदवन, महास्मशान आणि महानगरी हे 6 नावं काशीला आहे. एवढं गबाड तुमच्या काही ध्यानात राहणार नाही. नुसत्या माना हलवा फक्त. करू सुरुवात. तिचं नाव आहे अन्नपूर्णा. काय नाव सांगितलं? अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीचे पार्वती. शंभू महादेवांनी माता पार्वतीजवळ आणि आपली थाली पुढे केली आणि अशा प्रकारचं वगराड म्हणा काय जे असेल ते पुरसलं म्हणजे वाढलं. आणि साधकाला माधुकरी वाढली जात असते. ती अन्नपूर्णा माता आम्ही मानतो. आणि माधुकरी वाढण्यासारखं एवढं पुण्य कोणाच्या वाट्यावर येणार नाही. ज्यांनी साधकांना, मुमुक्षूंना, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी वाढली ते जगातले पहिले पुण्यवान आहेत. चला आता स्तुती करत. चला पुढचं. झालं का? अन्नातली देवी झाली का? पृथ्वी देवी झाली, आकाशातली झाली. आणि आपल्या शरीरात मी तुमच्या समोर उभा आहे, ही बेंबी. आणि या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कुंडलिनी आहे. काय नाव सांगितलं? मग कुठेही चला ज्ञानेश्वरी काढा पटकन. गप्पा सांगायच्या नाहीत. मला मी पहिल्यांदा सूचना देतो, वॉर्निंग, इशारा. गप्पा नाही. ते कुंडलिनी जगदंबा. आलं का जगदंबा शब्द? ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्व बीजाची या कोंबा सावली गेली. अशी ओवी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये कुंडली. कशी होती कुंडलिनी? ऐका. नागाचं पिलू आलं त्याने कुंकूमध्ये लोळण घेतलं. नागाचे पिले कुंकुमे नाले आणि वळण घेऊन आले शेजे जैसे. तर ती कुंडलिनी 3.5 वेडे दिलेली नागाच्या पिलासारखी, म्हणजेच कुंकूत लोळलेल्या पिलासारखी 3.5 वेडे दिलेली ते कुंडलिनी. मग ती जागा का होत नाही? आपली कुंडलिनी झोपलेली आहे आणि ती केव्हा उठते? चहाच्या कप वाजल्यावर उठते. आली का आपल्या शरीरातली देवी? अजून पुन्हा ऐका. हे झालं आपल्या शरीरातलं, आपल्या घरातलं. आपल्या घरामध्ये प्रत्येक हिंदू धर्मात पुरुषाला नारायण मानावं आणि स्त्रीला लक्ष्मी मानावं. काय शब्द दिला मी? आजही विदर्भात आणि जर तुम्ही गेलात, किती लक्ष्मी सांगितले आहेत शेतात कापूस वेचायला, तर बाई म्हणत नाही, लक्ष्मी म्हणतात. स्त्री लक्ष्मी आणि पुरुष नारायण, अशा प्रकारचं हे जोडपं. आता इथून पुढे ऐका. जंगलामध्ये जर तुम्ही गेलात तर ती वनदेवी आहे. कोणती सांगितली? वनदेवी. ऐकत राहा, पुनश्च सांगतो. आता तुम्हाला भारताच्या 4ही दिशांना घेऊन जातो. करू सुरुवात. पूर्व आणि पश्चिम भारत 3200 किलोमीटर आहे. उत्तर आणि दक्षिण भारत 3400 किलोमीटर आहे. मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे मोजायला जाता? माझी चाबरी जीप तसंच पाठ करते. आणि पूर्ण भारतात 656 जिल्हे, 29 राज्य, 29 मुख्यमंत्री, 29 राज्यपाल, 5,60,000 गावं, 1,26 कोटी लोकांमध्ये इथे आता सुरुवात करायची आहे सांगायला. माझ्या अंदाजे आकडा आहे. तुम्ही वेगळ्या मार्गाने गेले, ते वेगळ्या मार्गाने गेले, ते रेल्वेने गेले, ते विमानाने गेले, अंतर सारखं नाही. पण जवळजवळ 1700-1600 किलोमीटर अंतरावर कन्याकुमारी आहे. काय नाव सांगितलं? की ज्या ठिकाणी माता पार्वतीची
आणि बालपणामध्ये होत्या शंभू महादेव आणि मला पती मिळावेत म्हणून ज्यांनी बालपणामध्ये तपश्चर्या केलेली आहे. मद्रास राज्याचं नाव आहे तामिळनाडू. तामिळी भाषा, 3 समुद्रांचा जिथे मेळ होतो तिथे माता पार्वतीजी आणि आई काय बोलल्यात, बाई पार्वती तू लहान आहेस, एवढं घोर तप करू नको. एवढं मा नको, निषेधवाचक अव्यय आहे. ऊ आणि मा काय नाव पडलं, आणि शंकराचं नाव पडलं उमेश, उमा महेश्वर. चला माझ्या पाठीमागेचा 1500-1600 किलोमीटर अंतरावर आणि त्या ठिकाणी वैष्णोदेवी आहे. कोणती? माझ्या उजव्या हाताला कच्छची देवी आहे. आता काहींच्या मते काही मुंबईची मुंबादेवी धरतात. मतांतर असतात, वाद घालून आपली चार्जिंग खलास होते. चार्जिंग खलास करू नये. आणि माझ्या डाव्या हाताला वंग प्रांत. वंग कुठे ऐकण्यात आहे? द्राविड उत्कल आला का वंग, म्हणजेच बंगालमध्ये कालिका देवी आहे. हे झाले शक्तीपीठ. काय शब्द वापरला? चला या महाराष्ट्रात आता तुम्हाला 3.5 पीठ सांगायचे आहे. नुसतंच म्हणतो, संभाजीनगर पासून 200 किलोमीटर सरळ निघून जा नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्वी होता किनवट तालुका, आता झाला माहूर तालुका. आता तालुका बदललाय, नाही तर तुम्ही मला फोनवर सांगाल तुमचं चुकलं बुवा कीर्तन. एवढ्याशा शब्दाकरता लोक हे चुका धरतात. माहूर गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. हे संतांचं वाङ्मय नाही. माहूरगडाची रेणुका माता एक. माहूरगडाच्या रेणुका मातेचे सुपुत्र आहे परशुरामजी. यांनी 21 वेळा पृथ्वीवरचे राजे मारून टाकले. हे भागवतात लिहिले. त्रिसप्तक. काय शब्द दिला? म्हणजे 3 गुणिले 7 किती झाले? याला म्हणतात त्रिसप्तक. 21 वेळा पृथ्वीवरचे राजे का मारले? हे उन्मत्त झाले आणि आचार विचार यांनी सोडून दिले, दुराचाराने वागायला लागले. 21 वेळा पृथ्वीवरचे राजे मारले आणि परशुरामजी या जगातले एकमेव वीर ठरले. काय ठरले? आणि परशुरामजी अशा एका वीराची आई, ती एक वीरा. काही जाणत आलं का? परशुरामजी काय ठरले? एक वीर ठरले या जगातले, आणि एका वीराची आई ती काय ठरली? म्हणून तिचं मूळ मंदिर धुळे जिल्ह्यात पांझरा नदीच्या काठावर. माझं स्वतःचं जाऊट तिथे उलटलं, माझी कुलदेवता. आणि हे धड तुडलं आणि धुळं झालं त्या गावाचं नाव धुळं. ऐकलं सगळ्यांनी? आणि एक वीराचा उल्लेख सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराजांच्या गाथेत आहे. ज्या महाराजाची गाथा पाठ असेल त्याला विचारा. एक वीरा आली अंगा, ती निवारील रोगा. हे चरण एकवीराचं आहे. संत एकनाथ महाराजांची कुलदेवता एकवीरा माता आहे. चला पुन्हा सांगतो, रावणाची कुलदेवता निकुंभिना माता आहे. आता हा मुलगा समजा कलेक्टरच्या परीक्षेला बसलेला आहे. IAS ही परीक्षा आहे ती. आणि याला प्रश्न आला काय? संतांनी जवळ 52 संत महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यातले 325 तालुक्यातले 52 संतांनी पांडुरंगालाच देवी मानलेला आहे. चौक भरियेला आसनी पाचारिली कुलस्वामीने. ऐका, आपले साधू संत महात्मे सगळा उल्लेख करतात.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दनाला महिषासुर मर्दनाला तपाची करवया तपाची करया धावनी पावती निर्वाणी पावती निर्वाण पावती निर्वाण जोगवा जोगवा मागे आईला जोगवा जोगवा मागे एक ऐका, आपल्याला आता सुरुवात करायची आहे. अष्टमी असते दुर्गाष्टमी, तर त्या दुर्गाष्टमीला 12 वर्षाच्या किंवा 13 वर्षाच्या आतल्या मुली बोलवतात. आमच्या खानदेशमध्ये एरंडोल तालुक्यात एक गाव आहे, ट्रॅक्टर फिरवून 111 मुली गोळा करतात. एखाद्या वेळेला 118 होऊन जातात, एखाद्या वेळेला 126 होऊन जातात. ट्रॅक्टर फिरवतात खेडोपाडीन त्या लहान मुली. आणि त्या मुलीला हातपाय धुवून आसन घालायचं आणि प्रत्येक मुलीच्या अंगावर कोरा कपडा, शक्यतोवर लाल कपडा टाकतात. आणि क म्हणजे कर्दळी, म्हणजे केळीचं पान वाढायचं पहिल्यांदा. क म्हणजे कन्या, क म्हणजे कुमारी, क म्हणजे कर्दळी आणि क म्हणजे केळाचा नैवेद्य पहिला. आलंय का सगळं ध्यानात? आणि कन्या दक्षिणा प्रत्येक मुलीला पैसा दिला जातो. आजही ही पद्धत काही ठिकाणी. एकाने विचारलं, MA BEd झालेली मुलगी, MCOM झालेली मुलगी का नको? अरे आता ती मुलगी राहिली नाही, ती गृहिणी वयात आलेली आहे. समजलं ना माझी भाषा? मी जागतं बोललेलो आहे, बसाड्या तोंडाने काही बोललो नाही उघड. वय कुठे गेलं त्या मुलीचं? 24 पर्यंत मुली शिकतच राहतात. 13च्या आत 12च्या आत मुली ज्या आहेत त्यांना कन्या म्हणतात. आणि बाला, प्रौढा आणि मुग्धा. बाळा, प्रौढा आणि मुग्धा. आलं का ध्यानात? 40-45च्या पुढे मुग्धा गेल्या, बाला गेल्या 8 आत 13च्या आत. आणि प्रौढामध्ये 40-42च्या वयात, 32च्या वयातल्या अशा महिलांबद्दल चरण सापडतं. मग ती पूजा करायची. आता एक दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला. एखाद्या राजाला युद्धाचं आमंत्रण आलं आमंत्रण. मग एक देवी स्वरूपात एक मुलगी बोलवायची. स्नान घातलं, नवे कपडे तिला दिले, तर एका एवढी थाली म्हणतात, खानदेशात आमच्याकडे त्याला परात म्हणतात, पितळाची. त्याच्यात ती मुलगी म्हणजे देवीच उभी राहिली. तिच्या पायावर दुधाची धार, तुपाची धार, मधाची धार, दह्याची धार, असं पंचामृताचं पायाले स्नान घातलं त्या मुलीला. आणि मग तिची पूजा झाली. मग त्या मुलीने आपल्या हातात, म्हणजे देवीने आपल्या हातात तरवार घ्यावी आणि राजाने दोन्ही गुडघे खाली टेकायचे आणि हात पुढे करायचा आणि ती तरवार त्या देवीने द्यायची राजाला. आणि तसं त्याने थांबायचं नाही, तिथूनच उठायचं आणि घोड्यावर किंवा अंबारीवर बसून युद्धाला निघून जायचं. अशा प्रकारची देवीच्या हातून तरवार घ्यायची शिवाजी महाराजांची परंपरा ही चालू आहे. आणि हा अशा प्रकारचा कन्यापूजनाचा विधी केला जातो. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत कुठं आहे बाबा? तू पारायण केलं नाही. ऐकून घे. प्राणशक्तीच्या मुंडे आली का बोवी? महाराष्ट्रामध्ये 250 ते 350 कीर्तनकारांच्या ज्ञानेश्वऱ्या पाठ आहेत. प्राणशक्तीच्या मुंडे प्रहरोनी संकल्प मेंढे, मनोमैशाचे मुंडे दिदले बडी. एक ओवी सापडते, ही 12व्या अध्यायातली ओवी आहे. अजून द्या. का गीता ए सप्तशती आली का ओवी बाबा? शेटे बाबा आले ना? का गीता ए सप्तशती, 700 हात असणारी देवी, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोहमैषा मुक्ती आनंदली से. एक ओवी सापडते. आणि एक ओवी तर मी बोलून गेलो पहिले. देवो देवी मीच पाही, हाही निश्चय त्यासी नाही, भाव ते ठाई वेगळाला धरी. एक ओवी सापडते. आणि सगळ्या देव्या तुम्हाला मी सांगितल्या, पण या विद्यार्थ्यांच्या करता, विद्यार्थिनी करता देवी सांगितली नाही. त्यांच्या करता सरस्वती माता ही देवी आहे. आणि सुरुवात. चला बसा गाडीमध्ये, रेल्वेमध्ये चालली रेल्वे, टाकला महाराष्ट्र, संपला महाराष्ट्र, गोदावरीच्या काठाने गाडी लागली रेल्वे. आणि तिथे आदिलाबाद जिल्हा आला आंध्र प्रदेशाचा.
जाऊन आलो. गुरुवारी आमचे संदीपान दादांचं काल्याचं कीर्तन होतं, माझं आदल्या दिवसाचं होतं रात्रीचं. गावाचं नाव आहे बासर, रेल्वे स्टेशन आहे बासर, आणि तिथे सरस्वतीचं मंदिर आहे. इतकी सुंदर आणि देखणी मूर्ती आहे भाऊ, फक्त आपण घरातच बसून ऐकतो, काय सांगावं. मग त्या आंध्र प्रदेशमध्ये सरस्वतीचं मंदिर ज्या बासर गावाला आहे, रेल्वे स्टेशन आहे, आदिलाबाद जिल्हा आहे, आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे लोक सप्ताह करतात परभणीकडचे. ऐका आता पुढचं. 6 वर्षाच्या मुलाला घेतलं किंवा नातूला घेतलं, त्याला रंगीत धोतर नेसवतात त्या लेकराला. आंध्र प्रदेशच्या पद्धतीने नेहरू शर्ट रंगीत असतो आणि आडवा गंध लावतात त्याला, आणि टोपी घालत नाही तिकडचे लोक म्हणून टोपी नसते. त्याच्या हातून देवीची पूजा होते, त्या लेकराच्या हातून. आणि पूजा केली, देवीचा प्रसाद त्याला दिला, आणि मग पुढे काय झालं, दक्षिणा वगैरे दिली. मग तो पुजारी त्या मुलाच्या हातात लेखणी खडू काहीतरी देतो आणि श्री गणेशाय नमः वगैरे लिहून घेतो, दक्षिणा देतो. मग तो मुलगा पहिलीला बसतो. जास्त करून आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूचे जास्त कलेक्टर, विक्रीकर अधिकारी, DSP, IG, इन्स्पेक्टर जनरल, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल तिकडचे जास्त आहे. आणि आपले काबरं कमी. आपले मुलं देवी पुढे नाचतात, नवरदेव पुढे नाचतात, गणपती पुढे कंबर हलवतात, आणि मराठी मुलगा 100 पैकी 23 मार्क मराठीमा. असं वाटतं की आजची अर्धी दक्षिणा त्यालाच देऊन टाकावी, अभ्यास नाही करत. सांगितलं मी तुम्हाला. सरस्वतीचं मंदिर कुठे आहे? या कुंदेंदू तुषारहार धवला. धवल म्हणजे पांढर शुभ्र वस्त्र. धवला या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतीवीर देवै सदा वंदिता, सा माम पातू, ती मला माझं पालन करो. सामाम पातू सरस्वती भगवती, निशेष जाड्य अपहा, माझं जाड्य खलास करो. आता अभिनव वाघविलासिनी आली का ओवी? चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी. आता बाकीच्या देव्या तुम्हाला सांगत बसत नाही. सती, साध्वी, बहुप्रीता, भवानी, बहुमोचनी, आर्या, जया, दुर्गा, त्रिनेत्रा, शूलधारिणी, पिनाकधारिणी. पिनाकधारिणी म्हणजे धनुष्य घेतलेली पिनाकधारिणी, चंद्रघंटा, महातपा, कल मंजीर रंजिनी, अमे विक्रमा, क्रूरा, सुरा, सुरसुंदरी, वनदुर्गा, मातंगी, मतंग मुनी पूजिता, ब्राह्मी, ऐश्वरी, बरं का, ब्राह्मी, चंद्रघंटा, कुष्मांडा. किती झाल्यात? काय ध्यानात राहिलो? आता मी पण विसरत चाललेलो. 111 देव्या सांगत होतो 111 सेकंदमध्ये मी. पण ते आता सूर्यमावळ्याकडे चाललेलं आहे. इथून पुढे ऐका, 111 देव्यांची नावं आहेत. तर कुष्मांडाचाच अर्थ फक्त सांगतो. कुष्मांडा एक फळ आहे, त्या फळाची भाजी वगैरे करतात. एक फळ जर काढलं तर त्याच्या हजारो बिया निघतात, आणि हजारो बिया जर जमिनीत लावल्या तर हजारो वेल पसरतात. तसं त्या एका देवीपासून सगळं जग पसरलेलं आहे कुष्मांडाच्या फलाप्रमाणे, म्हणून तिचं नाव कुष्मांडा आहे. असं सुद्धा एक रूप सांगतो तुम्हाला आता, आणि मग कीर्तनाकडे मी जाणारच आहे. थोडं कीर्तन कमी होईल, कारण ज्याने जास्त न्यारी केली त्याला जेवण जास्त जात नाही, हे ध्यानमा ठेवा. आलाय का ध्यानात? हे मार्मिक आणि धार्मिक विनोद आहे. करू का सुरुवात? असा एक राक्षस उन्मत्त झाला, तो रात्री लोकांना त्रास द्यायचा झोपेमध्ये. ही तक्रार विष्णू भगवंताकडे गेली. भगवान विष्णूजींनी सांगितलं, शंभू महादेवा आणि त्या राक्षसाचा बंदोबस्त करा. म्हणजे त्याला असा वर आहे, तो कोणीही पुरुषाच्या हातून मरणार नाही. मग आता काय करावं? शिवजींनी माता पार्वतीची काली, कराली, महाकाली, भद्रकाली, उग्रकाली, दंष्टकाली, कराली आणि महाकाली, आणि भद्रकालीचं मंदिर आहे नाशिकमध्ये, त्याच्याच शेजारी पोलीस स्टेशन आहे. भद्रकाली, महाकाली, कराली, दंष्टकाली म्हणजे मोठा दाढा असणारी. बरेच अर्थ होतात, इतकं कुठे सांगत बसू. पार्वती स्वामी, जा त्या राक्षसाचा बंदोबस्त करा. म्हणे मी काय करू? मी अबला आहे. अबला नाही, सबला आहे. म्हणे मग जोड काय शस्त्र आहे? या बाजूला हात प्रगट झाला, त्रिशूळ घे.
या बाजूला हात प्रगट झाला, गदा घे, या बाजूला अमुक हात प्रगट झाला आणि ती अष्टभुजा देवी झाली. आणि त्याच वेळेला कालिका देवी झाली. पार्वतीचंच रूप आहे. तुम्ही जा आणि विचारा, कालिका देवी आणि पार्वती देवी एक आहे का दोन आहे? एकच आहे. इथून पुढचं सांगतो तुम्हाला. आणि तितक्या देवांनी शस्त्र दिलेत आणि ललकार दिली, ये समोर युद्धाला. म्हणे मी नारी जातीशी युद्ध करत नाही, तो म्हणतो राक्षस. मग युद्ध करत नाही, मग मारायला तयार हो. म्हणून मी मरणार नाही. का मरणार नाही? त्याचं नाव आहे रक्तबीज. काय नाव सांगितलं? त्याचं जर रक्त जमिनीवर पडलं की तिथून पुन्हा राक्षस तयार झाला. त्याचं रक्त जमिनीवर पडलं की पुन्हा काय झालं? या सकस काय ते काँग्रेस गवत नाही का? समजलं का नाही? शेवटपर्यंत कंच गवत सांगितलं. हा, त्याचं एकाच रोपापासून 10,000. मग त्याप्रमाणे देवीने मारलं खटकं त्याला. त्याचं धड्याचं मुंडकं बाजूला केलं. मग आता काय होईल? राक्षस प्रकट होतील ना. तेवढ्यात नरकपाल म्हणजे माणसाच्या डोक्याची कवटी उलटी केली आणि मुंडकं आणि धडाचं रक्त झेलून घेतलं, जमिनीवर पडू दिलं नाही. ज्या वेळेला घडा भरला महाराज, त्याच्या कर्माने तो मरतो. राम किसी को मारे नहीं, सबसे दयालु राम खुद से मर जाते हैं करके झूठा काम. ज्याचं त्याने पहा, मी काय काय केलं या जगात येऊन, किती पाप केलेत, ज्याचा त्याचा झाडा त्याला द्यावा लागणार आहे. तिथे लपून नाही बसता येणार. राम किसी को मारे नहीं, सबसे दयालु राम खुद से मर जाते हैं करके झूठा काम. सगळं ते रक्त झेलून घेतलं, एकही राक्षस जन्माला आला नाही. मग ते राहिलेले छोटे छोटे होते ना, ते चिंगचिंग चिकाट कसे पडाले? त्या सिनेमातल्या नावासारखे चिंगचिंगाट पडाले. म्हणून जुने देवीची मंदिरं पहाडात आहे आणि नवीन कालातली मंदिरं गावात आहे. चालली देवी, राक्षस संपले, पडून गेले, बाकीचे चिंगचिंगाट पडाले. मग देवी थांबत नव्हती. देवीचं उग्र स्वरूप तयार झालं, झाडं तोडत चालली. प्रलयकाल होतो आहे. आता काय करावं? कोणी समोर जायला तयार नाही. आता काय करावं? आता काय करावं? शंभू महादेव माता कालिका मातेच्या समोर झोपले आणि झोपल्याबरोबर देवी चालली आणि पाहिलं खाली तर स्वामी असा पाय ठेवणार असाच पाय राहून गेला. कोणाचा? आणि अशी जीभ निघाली आणि तिथे देवी थांबली. ही कोलकात्याची कालिका देवी आहे. आजही तिथे जा आणि कालिका देवीचा महिमा विचारा. आमच्या खानदेशाच्या आणि तुमच्या कन्नडच्या मध्ये कालिका देवीचं मंदिर आहे. तिथे मी कीर्तन करायचा. प्रणवानंद स्वामी होते, त्यांच्याकडून ही माहिती ऐकली. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतक्या देवी आहेत, इतकी मंदिर आहेत. पण एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं, देवीला अमंगल काहीच करायचं नाही. तर एक करायचं, उत्तम प्रकारे भगवान परमात्मा आणि देवी दोन्ही एकाच रूपात आहे. ऐसी हे निरूपाधिके जगाची जिये जनके, ते नमिली मिया मुळीके देवो देवी. ही अमृतानुभवातली ओवी आहे. देवी देवच आहे आणि देव देवीच आहे. उजवं नाक, उजवा डोळा, उजवा कान, उजवा हात आणि उजवा पाय हे पुरुषाचं अंग झालं. डावा डोळा, डावा कान, डावा हात, डावा पाय हे माता देवीचं रूप झालं. मग दोन्ही अर्ध रूप देवाचं आणि अर्ध रूप देवीचं. अर्ध नारी नटेश्वरी, अर्ध नारी नटेश्वरी. जो पुरुष तोची नारी, देवी मी चराची माता आहे. आलं सगळ्यांच्या ध्यानात. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली ओवी आहे. तुमचा वेळ घेतला, अभंगाकडे जातो आणि पुनश्च सांगतो तुम्हाला. सुंदर देवीची उपासना करा. देव आणि देवी एकच आहेत अशी भावना करा. आणि आपला हा उत्सव हसण्याकरता नाही, हे पहिले ध्यानात ठेवा. नाचण्याकरता 51,000 नाही, 51 लाख द्या, आमचा बापाचं काही जाणार नाही. तुमच्या पैशाचा अपव्यय होणार आहे.
विठ्ठल आपण आता जगामध्ये फिरायला जाणार आहे. आता कीर्तन सुरू झालं बरं का. आतापासून पुढे जरा सकाळचे 4 वाजेचा काकडा इथेच करू आपण. आता एका तासाला 1000 किलोमीटर धावणारं विमान आहे. 12 वाजेला शिर्डीची उडान भरली त्या विमानाने. 1 वाजेला काकीनाडाला उतरून जातं विमान. एका तासाला 1000 किलोमीटर धावणाऱ्या विमानात बसलो. काय काय पाहिलं तर सगळीकडे शंकर भगवान, विष्णू भगवान, ब्रह्मा भगवान. किती आले बोलत जा पटापट. आता 3 आले. चला आणखी आम्ही पाहिलं लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्री माता. आता किती आले 3च रूप आहेत का. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आता किती झाले. 3च येते सगळं. इथून 1, इथून 2 आणि इथून खाली किती अंग झाले आपले. 3च आहे. रात्र झोपण्याची, सुषुप्ती 1, जागृती आणि स्वप्न हे 3च झाले हो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आता किती झाले 3च झाले का. देव, दानव आणि मानव. आता किती झाले 3च येत आहे सगळं उत्तर. आणखी स्त्री, पुरुष आणि नपुसक किती झाले. सत्ताधारी पक्ष 1, विरोधी पक्ष आणि अपक्ष. आता मी टाकले काय आहे. 3च कुठेही जा. देव, दानव आणि मानव. लाख पदार्थ भाजीमध्ये तुम्ही टाका पण 3च पदार्थ मुख्य आहे. तमगुणाचं तिखट आहे, रजगुणाचं मीठ आहे, सत्वगुणाचं तेल आहे. 3च आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती 3 आहे. स्त्री, पुरुष, नपुसक 3 आहे. नवरदेव, नवरी आणि ब्राह्मण. आता किती झाले. एकाने फोन केला पुण्यातून. रात्रीचे कीर्तनकार बोलतायत का. म्हटलं हो. तुला काय पाहिजे. तुम्ही काय कीर्तन सांगितलं रात्री. म्हणे नवरदेव, नवरी आणि ब्राह्मण 3. पण कालेजचा मुलगा आणि कालेजची मुलगी त्यांचे लग्न लागतात ते 2च राहतात. तिथे कुठेही 3रा. म्हणजे मला त्याने कैचीत पकडलं, कोंडीत पकडलं. म्हटलं तू अजून विचार कर, पुन्हा फोन कर. नाही म्हणे तुमचा फोन बंद राहतो, स्विच ऑफ करतो, चार्जिंग राहत नाही, डमक राहत नाही. हां म्हणे 2च राहतात. नवरदेव आणि नवरी, कालेजचा मुलगा आणि कालेजची मुलगी 2च. अरे म्हटलं ते लग्न कुठे लागतं. म्हणे कोर्टात. मग त्या लग्नाची नोंद जो करतो मुलीचं जे वय आहे ते 18च्या वर आहे आणि मुलाचं वय 25च्या वर आहे. मग ते पाहतो वयाचा दाखला आणि लग्न लागल्याचं सर्टिफिकेट देतो. त्याला उपनिबंधक म्हणतात. तो 3रा आहे. आणि म्हणे तो नसला तर लग्न. अरे ऐक पुन्हा. तो नसल्यावर लग्न लागणारच नाही. लग्न झाल्याचा पुरावा काय आहे ते सांग. हा मग गप्प बैस आता. काय आहे सूर्यनारायणाला म्हणे काजवा. काय म्हणे मी तुला रस्ता दाखवतो हे माझ्या मागं मागे. अशी ओवी 9व्या अध्यायात आहे. परी मातेजीनं मिरवे काय करू. ही 9व्या अध्यायात ओवी आहे. अरे कीर्तनकार पहिलेच विचार करून आलेला राहतो भाऊ. पण तुला आता काय सांगू. आणि जर त्याने ते तपासलं नाही, सर्टिफिकेट दिलं नाही तर ते लग्न सिद्ध होत नाही. कोर्टात जा, कुठेही जा, कुठेही भटकून ये. 3 हे पा. चपट दात, सुड्याचे दात आणि दाडांचे दात. आता किती झाले 3 झाले. हे जमिनीचं तड 1, हे वरचं छत किती झाले आणि लावलेले खांब. बाबा मी खांब नाही लावणार, भिंती बांधू. भिंती 3रा झाले, खांब खालाच झाले. 3च राहणार आहे. तू कुठेही हिंडून ये. नदीचे दोन्ही किनारे नदीचं तळ आणि पाणी धरत नाही का. दुष्काळात पाणी राहतं का नदी राहते. नदीचं तळ राहतं आणि दोन्ही किनारे राहतात. 3च राहतात. तुम्हाला काय 3च आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे रे जना. म्हणे जग तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 म्हणे जग तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. ने जन तुका म्हणे केले जन. प्रकाराचे
संघ आहे का? झाल्या गडे पाक 3च आहे त्याच्यात, अजून आहेत. आता मी सगळं काही सांगत बसत नाही. दूध देणारे प्राणी त्याला काय म्हणतात? मेध्य. गाय, म्हैस आणि शेळी किती झाले? परत एक पोरग बोललं, कुठलं गाव होतं ते संगमनेर जवळचं, जोरण जोरव. तो म्हणे बाबा कुत्री पण दूध देते. म्हटलं तू प्यालाय का? लय तसलं वेड्यावाने नको करू. नाही म्हणे तुम्ही बोलू देती नाही हो. म्हटलं तुम्ही चुकीचं बोलते हो. आता झालं ना प्रमाण प्रकाराचे. आणि तुका म्हणे गेले. तसं जर पाहिलं ना, देव, संत आणि मानव हे बी 3 होता. असं जर धरलं तसंही आहे. पण एक सांगून जातो तुम्हाला, मग तसे गुण सुद्धा 3 आहेत. सत्वगुण, रजगुण आणि मग तमगुणाची भक्ती करणारे, रजगुणाची भक्ती करणारे आणि सत्वगुणाची भक्ती करणारे किती आले? आता हे 3 आले. मग तमगुणाचे भक्ती नुसतं म्हणून जातो, सत्वर पावगे मला भवानी आई. नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरंच होऊन दे त्याला. एकटीच एका जन्मामध्ये सगळेच समोर दे, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगाव. ही तमगुणाची भक्ती मी सोडून देतो. महाराष्ट्रातल्या एका महिलेने नवस केला. कुठं गेला? आंध्र प्रदेशात. कुठे केला? चित्तीर जिल्हा. आता जिल्हा बदलला आहे. आता जिल्हा तिथे झालेला आहे, तिरुपती जिल्हा झालेला आहे. रत्नागिरी तालुका होता अगोदर. हां, चित्तीर जिल्हा, रत्नागिरी तालुका. आणि त्या ठिकाणी गाव आहे तिरुपती. तिरूचा पती राहतो. तिरू म्हणजे लक्ष्मी. एकाने सभ्य माणसाने विचारलं, तिरू म्हणजे लक्ष्मी, हे काय सांगितलं तुम्ही? म्हटलं आंध्र प्रदेशची भाषा आहे. कशावरून? तो बोलला कशावरून? म्हटलं तुझ्या नातूला मुलाला विचार, केरळची राजधानी काय आहे? बोला. त्रिवेंद्रमचं नाव होतं पण ते बदलून गेलं. तिरुअनंतपुरम आलं का? तिरू शब्द आला ना. तिरू म्हणजेच लक्ष्मी, अनंत म्हणजे विष्णुपूर म्हणजे गाव. आलं ध्यानात? आता इकडचे तिकडचे जागे घेऊन पुरं करावं लागतं. गोदडीमध्ये काही घालावं लागतं, तसं हे टाकावं लागतं. मग आता सांगतो तुम्हाला, ऐका. तिरू म्हणजे लक्ष्मी. पद्माक्षर राजाच्या मुलीकरता भगवान विष्णू तिथे आले, जसं रुक्मिणीकरता पंढरीला आले, अगदी तसंच आहे. आणि त्या पर्वताचं नाव आहे बरं का, ऐका, व्यंकटाचलम. व्यंकट हे विष्णूचं नाव आहे. व्यंक म्हणजे पापकट म्हणजे नाहीसं करतो म्हणून व्यंकट झालं. ध्यानात आलं. आणि स्टेशन आहे तिरुमला. तर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिलेने नवस केला, महामालक, महाराष्ट्राचा जर मुख्यमंत्री होईल तर तिरुपती भगवान मी तुम्हाला 151 ग्राम सोन्याचा हार देईन. तर तो खरोखरच मुख्यमंत्री झाला. 151 ग्राम सोनं देवाला भेटलं, मला दृष्टांत भेटला आणि तुमचा टाइम बी पास झाला. आटोपलं. ही रजगुणाची भक्ती झाली. आपल्या धनमाना करता देवाला साकडं टाकणं ही आहे त्या गोव्या. आम्ही काही सांगत बसत नाही. सकाम भक्ती म्हणतात त्याला. 2 झाले का? सात्विक भक्तीचा प्रकार ऐका. किरात कन्या. किरात म्हणजे भिल्ल, कन्या म्हणजे मुलगी. तर तिचं नाव आहे शबरीताई. आपल्या पित्याला विचारती, बाबा ही बोकड एवढी कशी आणली? तो कशा करता आणलीच एवढी बोकड? अगं ताई, तुला कळलं ना का, उद्याला पाहुणं रावळे येतील, तुझं लग्न आहे. जसा पाहुणा तसा पाहुणचार, जैसा मेजवान वैसी मेजवानी. हां हां, काही बोलले नाही बापाला, काही बोलले नाही. मध्यरात्रीला उठले 2-2:30ला. सगळ्या बोकडांची दावं मोकळी करून रानात हाकलून दिली रात्री. आणि चांदण्याच्या प्रकाशात रात्री जंगलातून एकटी निघाली. काही म्हणजे मग बिमट्या भेटला नाही का? तो आपल्या भेटीला येतो, त्या गेला नाही भेटीला तो. आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेली. दर्शन घेतलं. मी काय सेवा करू? जा, गाईंचा गोठा साफ करायचा, शेण फेकून द्यायचं, गाई म्हशी पिळायच्यात, दूध काढायचं, तापवायचं, गार करायचं, विरजण घालायचं, दह्याचं घुसळण करून लोणी काढून तूप यज्ञशालेत द्यायचं. ओम अग्नये स्वाहा. आणि ऋषी मुनींची कापडं धुवायची. शबरीताई काय सेवा करायला लागली. गुरुजी, रामचंद्र प्रभू कधी येणार आहेत?
हा योग्य विचारलं. रामचंद्र प्रभूंनी आता अवध सोडली. पहिला मुक्काम शृंगवेरपूरला पडला. हा वडाच्या झाडाखाली गंगा उतरून रामचंद्र प्रभू आपल्या दंडकारण्यात येत आहेत. हा गुरुजी म्हातारे झालेत, मला भेट देतील का गुरुजी? रामचंद्र प्रभू म्हणे येणार, तुला भेट देणार. मग तिने काय मनोगत व्यक्त केलं? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन शबरी की कुटियों का पावन होगा। बोला आएंगे जब रघुराय अपने आसन पर बिठाओगे, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाओगे। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। बिल्लाची मुलगी आहे आणि हिने दात घासलेले नाहीत, चाखून पाहिलेली गोड बोरं खाल्ली, तिला दर्शन दिलं. 9 प्रकारची भक्ती मोजून घ्या भाऊ. गप्पा सांगणं माझ्या आत्म्याला काही बरं वाटत नाही. मोजता का? श्रवण, मनन हे प्रकार आलेले आहेत, भागवतात सुद्धा आलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चन, वंदन, दास्य, सख्यम, आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती आहेत. परा आणि अपरा ही 2 प्रकारची भक्ती आहे. ज्ञानाची भक्ती बरोबर आहे. चतुर्विधा भजन्ते माम, गीतेतला श्लोक आहे, 7व्या अध्यायातला आहे. असे भक्तीचे प्रकार आहेत. परापरा भक्तीचा प्रकार आहे. मग भक्तीचं भरपूर झाल्यात. मग यापैकी बरं का देवाला कोणती आवडते? ह्याची थोर भक्ती आवडते देवा. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल. हा जो अभंग आहे हा मागणी पराभंग आहे. तर पंढरपूर हे भक्तीपीठ आहे, महायोगपीठ आहे. माशी मंडळी पंढरपूरला जाते. मग त्या वेळेला काही भक्त देवाकडे मागतात, पण संसारातलं देवाकडे मागायचं. काय विषय सांगितला मी? देवाकडे संसारातलं मेहरबानी करून मागायचं नाही. आपल्या प्रारब्धात असेल ते मिळेल. हा तर आणखी एक गोष्ट एक ऐका. न मागता देतो तो देव, मागल्यावर देतो तो माणूस, आणि न मागल्यावरही देत नाही त्याला काय म्हणायचं ते तुम्हीच म्हणा. हा असा भोडा कीर्तनकार जर सापडला महाराज, त्याला घरून 50-60 रुपये टाकावे लागतात. इतके बी दाते झाले भोडा कीर्तनकार, त्यातल्या त्यात बिना गाडीचा न मागणारा, बोलताच आवडतो लोकायला. हो एक गोष्ट तर ऐकून तर घ्या. काही न मागे कोण असेल तोची आवडे देवा. आणि पुनश्च एक सांगतो तुम्हाला, संसारातलं मागत बसू नये. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आज मी तुमच्याकडे काय मागले? मकीचे कणस मागले, पण मागलेच ना काहीतरी. खरंच मागले ना हो. तुम्ही नाहीच म्हणताय, त्यांना सांगा मागले म्हणून. खरंच मागले. एक गोष्ट सांगतो. मग तुकोबराय देवाच्या समोर गेलेले आहेत. देवा दर्शनाला आलो. मग तुकोबराया काहीतरी मागून घ्या ना, काहीतरी मागून घ्या ना. तुकोबरायांनी जे मागलं ते 4थ्या चरणात आहे. चंद्रभागे स्नान, स्नान चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान. तुका मागे हे दान, तुका मागे
पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी तुका तुका मागे मागे तुका मागे पंढरीचा पंढरीचा काही लोक म्हणतील बरं झालं मी शेवटी आलो. चौथं चरण संपल्या. अरे बाबा हे चौथं पहिलं झालं, उलट झालं ना. आता तुमच्या याच्यावर सगळं पांघरून टाकतो मी. ते कसं ते ऐका, शांततेनं ऐका. का म्हणे बाबा तुम्ही पहिलं सोडून दिलं, दुसरं सोडून दिलं, तिसरं सोडून चौथ्यावर कसे आले? ऐकून घ्या. म्हटलं बाबा गडबड करू नका. म्हातारा होतं 85 वर्षाचा. भुसभुशीत नरम जागेवर मंदिर बांधायचं असलं तर ती सगळा पाया खोल घ्यावा लागतो. पाया भरून वर आले की चारी बाजूनं 4 कालम एक जीव करावं लागतात. त्याच्या आडवे कालम ओतावे लागतात. आणि परत 10 फुटाच्या भिंती झाल्या, पुन्हा आणखी 4 कालम करावे लागतात. मग त्याच्यावर झालर किंवा काल्लर दिली जाते. मग त्याच्यावर षष्टकोणी, त्याच्यावर अष्टकोणी, मग त्याच्यावर गोल काम, त्याच्यावर मोठा अंडा, त्याच्यावर छोटा अंडा, कळस. हे जमिनीपासून वर मंदिर गेलं. पण ज्या ठिकाणी अखंडाकार दगड आहे, विठ्ठल बाबा घुले आमचे गुरुवारे सांगायचे, हे देव देऊळ परिवारू की जे कोरुणी डोंगरू. पण अख्खा दगड एकच आहे डोंगराचा. मग त्या डोंगरावर मंदिर बांधायचं आहे. मग खालून वर जाणार का वरून खाली येणार? खालून असा पसरलेला डोंगर आहे. कुठून करणार तुम्ही मंदिर सुरू? मग वर असा कळस घ्यायचा, एक छोटा अंडा घ्यायचा, एक मोठा अंडा, मग गोलकाम घ्यायचं, मग अष्टकोणी, मग षष्टकोणी, मग चौकोनी गलता, 4 भिंती, देवाच्या पायऱ्या आणि देवाचा दरवाजा कोरायचा. आणि मग असा 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 मैराप कोरायचा. आणि देवाची एकच दगडात काम. दगडात मंदिर असलं तर वरून खाली या, भुसभुशीत जागेत मंदिर असलं तर खालून वर जा. असं का होतं? तर जशी जमीन असेल तसं करावं लागतं आणि जसा अभंग असेल तसं सोडवावं लागतं. आता काही बुवा लोकांवर फासा टाकतात. बुवा बाबाला गप केलं का नाही मी? बरं हो बाबा, तुष्य तू दुर्जन. काय दुर्जन संतुष्ट राहू. आलं का ध्यानात? मग चंद्रभागेचं स्नान एवढं काय कठीण आहे? अरे पंढरपूरला जाऊन खोलीच्या बाहेर पडत नाही, नळातून का पाणी तेच येतं ना. तिथं जायची काय गरज आहे? मी तर कधीच जात नाही. माझ्या खिशातले 11 रुपये गेले म्हणून मी गल्लीत जात नाही, गर्दीत जात नाही. मला शिष्य नाही, गाडी नाही मला, मग काय धर्मशाळा नाही, मित्रही नाही, योखलाच आहे. ताडाच्या झाडाला फांद्या नाहीत तसा. खांद्यावर धोतर घेतलं, टावेल घेतलं, कोरड्या नाव्यावर हे कपडे ठेवले ना, आंघोळ करायला लागलं. तो नावाडी जो होता त्याच्या मुलाला हाक मार, नंद्या. आरस नंद्या का कुठशी खाय? नंद्या ऐकू येईल का तुला? तो नंद्या बिडी पियत असेल, नाही तर तंबाखू मळत असा. नंद्या अरे सीटा बसवायच्यात र, 10 रुपये पहिलं घ्यायचं, मग आवली काढायची. तसलं वारकऱ्या पण लबाड्या करत्यात. तो नंद्या आला तिकडून, काय रागवत्यात ना, काय ओरडत्यात. म्हणे मग तुम्ही कुठं निघालात? नंद्या विचारतो बापाला. म्हणे मी घरून स्नान करून येतो. आलं नाही ध्यानात ना तुमच्या? नंद्याचा बाप कुठे गेला? कशा करता? आणि मग आम्ही तिथे कशा करता आलो होतो? मग त्याला चंद्रभागेचं स्नान घडलं का घडलं नाही? घडलं? घडलं नाही. श्रद्धा नसेल तर घडत नाही महाराज. विठोबाच्या जवळ उभं राहून एक माणूस म्हणतो पत्नीला, तूच काय करायचं ते कर ना, मी गंमत पाहतो. सत्य कथा आहे महाराष्ट्रातली. नाही देवाला हात लावला, नाही दर्शन घेतलं, त्याचं काय जे असेल ते असेल. शेवटी सांगू, चंद्रभागा आणि भीमा एकच नाव आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणाचं स्वरूप आहे. चंद्रभागे करता एक स्नान आणि तुझे दोष पडती रानो रान. वा वा वा. चंद्रभागा पण पांडुरंगाचं स्वरूप आहे.
म्हणून हा कार्यक्रम करायचा नाही नदीमध्ये. हा हा असं करतात ना, चंद्रभागेच्या पाण्यात करायचं नाही. बाजूला पाणी घ्यायचं. जरी तांब्यामध्ये लोट्यामध्ये पाणी घेतलं संडासला तरी त्याच्यात 5 बोटं बुचकवायची, नख गेले की ते पाणी संडासच्या लायकीचं होतं. हां, आणि प्यायच्या पाण्यामध्ये नख जाऊ द्यायचं नाही, ऐकून ठेवा. मग चंद्रभागेचं स्नान घडलं, मला बाह्य शुद्धी झाली. कोणती झाली? हा, बाह्य शुद्धी झाली. आणि मग माझं खरं मागणं जे आहे माझं मुख्य मागणं जे आहे ते 3ऱ्या चरणात आहे. गायनाचार्य मंडळी चरण 3रा आहे का 2रा आहे? थोडा विचाराने बोला. खालून 2रा आहे. आणि सोडवण्याचं वरून 3रं आणि खालून, म्हणजे असाच घोटाळा होऊन जातो बरं का. पण एक गोष्ट सांगतो शांततेने. आमच्या खानदेशामध्ये मुलीला जर पाहायला पाहुणे आले तर त्या मुलीने काय केलं, ज्या मुलीला पाहायला पाहुणे ती वाढत होती ना, तर सुरुवातीला उजव्या हाताकडे ग्लास ठेवले पाण्याचे. उजव्या हात खरकट्याने भरलाय म्हणून तो जेवणाचा ग्लास जो असतो पिण्याचा पाण्याचा तो डाव्या हाताला ठेवावा लागतो. मग पाहुणे कुरकुर करायला लागले, मुलगी अडाणी दिसते म्हणे. आणि त्याचं जे शिक्षण होतं MA BEd होतं. याच्यातली अडाणी होती, समजलं ना आता. यातली अडाणी होती, तिथलं सर्टिफिकेट होतं. नाही म्हणे, बरोबर आहे, कोण म्हणतं. तेवढ्यात एका पाहुण्याने काय केलं, पहिल्या पाहुण्याच्या उजव्या हाताला जो ग्लास होता तो उचलून घेतला आणि शेवटच्या पाहुण्याच्या डाव्या हाताला ठेवला. सगळे ग्लास डाव्या हाताला गेले. ध्यानात नाही आलं असणार तुमच्या. सगळे ग्लास कोणत्या हाताला गेले? पाहुण्यांच्या. मग हे सगळं आपल्या करण्यावर सांगण्यावर आपलं अवलंबून आहे. खालून 2रं सांगण्याचं आहे, वरून 3रं आहे. मग आता संत संगती हे का? संत जीवाचे सोरे आहेत. प्रपंचाला भेटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. काय काय बुवा? दोन्ही बुवा सांगा, घाबरू नका, पडून जाताल नाही तर. प्रपंचाला विटावं, कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं आणि आत्मधन लुटावं. नाही जमलं तर उखडामध्ये डोकं कुटावं. परत सांगू का? तो मला ध्यानात आहे का? निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात बसलं वांग्याचं देठ. मी काय करू? संत भेटती आजी मजन तेने मी झालो. संत भेटले महाराज, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. मी पुनश्च सांगतो, संत भेट दुर्मिळ आहे, पण चारित्र्यवान कीर्तनकार ज्याला कुठला काळा डाग लागला नाही. आता या माझ्या शर्टावर काल जेवता जेवता गाडी अशी उधळली, सगळी भाजी अंगावर आली. हा कपड्याला पडलेला डाग चारित्र्याला लागत नाही आणि चारित्र्याला पडलेला डाग साबणाने जात नाही. आता माझा फेटा तिरपा झाला. बावळट म्हणतील, बावळट बुवा आहे. फेटा तिरपा झाला चालेल, पण माझा पाय तिरपा पडला नको बाई. आणि जर तो कोणाचंच ऐकत नसेल कीर्तनकार,
त्याचं फल भोगण्याकरता तो तयार आहे. त्याचा हात मोडल्यावर माझ्या गळ्यात पडेल का त्याच्या? म्हणून कीर्तनकाराचं कीर्तन पाहू नका, चारित्र्य पाहत राहा. चारित्र्य पावित्र्य सुसूत्र. जगात मोठे मोठे गोंधळ चाललेले आहेत. चला, संत काय करतात? श्रेयचं ज्ञान करून देतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेनं चौथ्या गीतेच्या 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. अपेक्षित आपुले सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. बाबा बरं वाटलं आम्हाला, संत भेट व्हायला पाहिजे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत भेटती आजी मज तेने मी झालो. 54-55 चरण आहेत गाथे. काय सांगणार मी बाबा. बरं झालं, श्रीमंत माणसाच्या घरी लग्न आहे. डाळ, तांदूळ, रवा. रवा म्हणजे शिरा बनवण्याकरता, चपट पोहे, चिवड्या करता दगडी पोहे, भाजीचा मसाला, वरणाचा मसाला. आणि या दुकानावर घ्या, त्या दुकानावर घ्या, तिथे गहू घ्या, तिथे डाळ घ्या. मग एकाच दुकानात सगळं आम्हाला मिळालं पाहिजे. डाळ, तांदूळ, पीठ, रवा, आटा, मैदा, भाजी, मटकी, शेंगादाणे, तेलाचा डबा, तुपाचा डबा, चपट पोहे, दगडी पोहे, बारीक पोहे, मुरमुरे, अक्षदा एकाच दुकानात मिळाल्या पाहिजे. मग एका दुकानात जर मिळाल्या तर ट्रॅक्टर फिरवावं लागणार. मग तसं आम्ही मागतोय ना, तर एकाच ठिकाणी आम्हाला सगळं मिळालं पाहिजे. मग सगळं मिळण्याकरता एक ठिकाण म्हणजे पंढरीची वारी. दुसऱ्या चरणात पंढरीचा पंढरीची वारी, पंढरीचा पंढरीचा वारे तो वारी तुको लेते हारी पंढरीचा वाज करी पंढरीचा वाज पंढरीचा वाज करी वार करी पंढरीचा वार करी. विठोबा एका ठिकाणी सगळा बाजार कसा भेटला पाहिजे ऐका. आता तुम्हाला सांगतो. पंढरपूरची वारी केली पायी, काही तप घडलं, आलं ध्यानात. भजन केलं, वाचिक तप घडलं, 17व्या अध्यायात आहे. आणि पंढरी मज वेदूच याचा पंढरी रायाचा मानस सेवा घडली, म्हणजे मानस तप घडलं. तिन्ही झालं. आणि दर्शनाला लागलो, त्याच्या अगोदर स्नानाला गेलो. चंद्रभागेचं स्नान झालं, चंद्रभागेचं दर्शन झालं. आणि तिथे आलेल्या संतांचं दर्शन झालं. आणि विठोबाच्या भेटीमध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ झाला. एकाच दुकानावर सगळा माल भेटला. म्हणजे कसं काय भेटलं? याच्याकरता एक उदाहरण सांगतो. हे पुरुष मंडळींच्या आणि टाळकऱ्यांच्या ध्यानात नाही येणार, महिलांच्या लवकर ध्यानात येईल. असं कसं काय उदाहरण आहे? उदाहरणच तसं येते. एका माणसाला 2 मुलं आहेत आणि तिसरी मुलगी आहे. किती झाले? अपत्य म्हणजे संतती 3 झाले. आणि त्याचा सख्खा भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा तिथे शिकायला आलेला आहे. आता किती झाले? मोठा मुलगा 26 वर्षाचा, लहान मुलगा 23 वर्षाचा, मुलगी 20 वर्षाची, आणि भाचा जो आहे का नाही तो 25 वर्षाचा. किती झाले? लग्नाच्याच वयात सगळे आले. सगळे लग्नाच्या वयात आले. मात्र त्याची पत्नी काय म्हणायची? अहो सोनं 6 महिन्यापूर्वी 78,000 होतं आणि 2.25 पटीने वाढलं. 1,19,510 ग्रॅमचा भाव झाला. आणि आपल्याच माथे येईल हे. नवरदेवाला काही करणार नाही आपण, मुलींचं लग्न, मुलाचं लग्न उरकतं घ्या. मग त्याने सांगितलं पाहतो स्थळ. भावकीच्या माणसांपुढे प्रस्ताव मांडला. असा मुलगा पाहिजे, गोरा पान पाहिजे, देखणा पाहिजे, उंच पाहिजे, घरी जमीन पाहिजे, बागायती जमीन पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकारची नोकरी पाहिजे, आणि त्याची आई मेलेली पाहिजे. हे बरं आवडलं बरं का? हे बरं आवडलं जरा. 3 वर्ष झाले स्थळ सापडलं नाही. जमीन आहे तर नोकरी नाही.
नोकरी आहे तर जमीन नाही, दोन्ही आहे तर आमच्या लेवलला बसत नाही स्थळ. मुलगा काळ्या रंगाचा आहे. अरे आता काय करा, मुलगा ठेंगणार, मुलगी उंच आहे. बसलं नाही, बावकीतला बसवलं, चहा पाणी वगैरे झालं. एक म्हातारं खवडलं, का रे तुला काही कळतं का रे, किती वर्षाचा झाला तू? म्हणे 52 वर्षाचा. आणि तुला समजत नाही का काही? काय झालं? सख्खा भाचा तुझ्या घरी शिकतोय, एवढा सिलवान मुलगा, देखणा मुलगा, फक्त गरिबी असेल परिस्थिती, ऊन असतं तिथे सावली येते, सावली असते तिथे ऊन होतं. ऊन सावलीचा खेळ आहे, गरिबी श्रीमंती. सख्ख्या बाच्याला देऊन टाक, सख्खा बाचा म्हणजे देव आहे. मग त्याने बाईचा सांगितलेला प्रस्ताव मागे घेतला, बाच्याला मुलगी देऊन टाकली. लग्न किती करणार होता तो? 4 करणार होता ना, तुमच्या ध्यानात येत नाही लवकर. पहिल्यांदाच बोललो ना मी. 2 मुलं, 3री मुलगी, 4था. मग सख्ख्या बाच्याला त्याने मुलगी देऊन टाकली. 4 लग्नातला 1 लग्न गेलं. आता किती राहिले? चमत्कारी गणित इथं बोललं कोणीतरी 3 राहिले म्हणे. अहो 2 मुलं, 3रा बाचा, 4थी मुलगी, 4 पैकी 1 लग्न झालं. सख्ख्या बाच्याला मुलगी देऊन टाकली ना, मग लग्न किती झाले? 1 झालं. 4 लग्नातून 1 लग्न झाल्यावर आता किती राहिले? मग हे कॅल्क्युलेटरला आणि कॅम्प्युटरला जमणार नाही. आणि जो साखर कारखान्याचा सूतगिरणीचा हिशोब करतो लेखापाल, त्यालाही जमणार नाही. 4तून 1 गेल्यावर 2 राहिले. असं सांगा बरं. असं करतील लोक. लग्न 1 झालं पण जबाबदाऱ्या 2 संपल्या. तसं वारी 1 केली, देवही भेटला आणि संतही भेटले. मग देवा पंढरीची वारी मी करीन, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. काही तसे जात नाही, खात जागा, खात जागा, अपुरं पडलं तर आणखी मागा, तब्येत बिघडलं तर घरी भागा, आणि पुढे कीर्तनकार बाबा आम्ही काय सांगा. मग आता एवढंच मागायचं आहे आणि एवढीच मला आस आहे. हीच व्हावी माझी आस, 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 हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तू झालास, जन्मोजन्मी तू झालास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. जन्मोजन्मी तुझादास, जन्मोजन्मी तुझादास, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. वारी तुकोर दिहारी,
चुकून दे हरी वारी 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 चुकून दे वारी चुकून दे हरी 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 वारी चुकून दे वारी चुकून दे वारी चुकून दे हरी वारी चुकून दे हरी पंढरीचा वारकरी पंढरीचा